नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर येथील गो सेवाश्रममध्ये श्रीराम संगीत ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हे बहुउद्देशीय सेवाश्रम गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहे। सध्या या गो सेवाश्रमचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाले आहे। गो सेवाश्रमाचे संचालक अमोल कथलकर यांनी गोमातेसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे आज या गो सेवाश्रममध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आले आहे। सध्या या गो सेवाश्रममध्ये मोठ्या प्रमाणात गोधन आहे। या चांगल्या कामाकरिता माहुली चोर येथील ग्रामस्थ व इतर गोसेवक यांचा सुद्धा या कार्याला सहयोग मिळत आहे। या परिसरातील खूप मोठी गोशाळा म्हणून प्रचिती झाली आहे। कमी कालावधीत या गोसेवाश्रमचे परिवर्तन झालेले दिसत आहे। तसेच या गोशाळेचे वैशिष्ट्य असे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोसेवाश्रम मध्ये श्रीराम संगीत ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। या सप्ताहात भजने आणि कीर्तन घेण्यात आली। तसेच गावातून पालखी सोहळा आयोजित करून विविध गावांच्या अनेक पालख्या दाखल होऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली। हा सोहळा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली होती। तसेच महाप्रसादाला मोठ्या उत्साहात भाविकांचा प्रतिसाद लाभला। याला एक आध्यात्मिक रूपरेषा लाभावी म्हणून इथे सर्व ग्रामस्थ माऊली चोर यांच्या सहयोगाने भागवत सप्ताह, कधी शिव महापुराण, कधी श्रीराम कथा, कधी गो भागवत असं दरवर्षी पौष महिन्याच्या 3ऱ्या रविवार ते 4थ्या रविवारी आयोजित करण्यात आलं। त्यामध्ये माऊली चोर ग्रामस्थ आणि त्याचबरोबर आजूबाजूची सर्व खेडीपाडी आम्हाला मदत करू लागली आणि आज आपल्यासमोर जे गोशाळेचं वैभव दिसतं आहे ती सर्व त्या गोमातेची कृपा आणि त्या परमपिता परमात्मा शिव याचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर माऊली चोर ग्रामस्थांचा सहभाग म्हणून ही आज एवढी मोठी गोशाळा आपल्याला उभी दिसत आहे। आणि विशेष म्हणजे या गोशाळेला कसल्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही आहे। आजपर्यंत सरकारचं एकही रुपयाचं अनुदान न घेता ही गोशाळा आम्ही उभी केलेली आहे। त्यामुळे केवळ परमात्म्याचा आशीर्वाद आणि लोकवर्गणीतून ही गोशाळा चालत आहे। त्यामुळे मी आज सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आज आमच्या या कामाची दखल घेऊन विदर्भ न्यूज चॅनलने श्री उत्तम ब्राह्मणवाडे आणि नितीन जाधव पत्रकार यांनी येऊन आमच्या या कार्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि त्याचबरोबर या गावातील सर्व तरुण मंडळी, ज्या सर्व तरुण मंडळींनी मला मदत केली त्या तरुण मंडळीचे सुद्धा आभार मानतो। चराचरात वास करण्याची गुरुदेव शक्ती आदिमाई शक्ती भवानी तसंच आमच्या गावातील शिवशक्ती गौरक्षण यांची सगळी देखभाल अमोलदादा कथलकर करतात। समस्त गावकरी मंडळी व गावातील नागरिक आज पूर्ण 7 दिवस झालेले आहे सप्त्याला। त्यांच्या विषयीमुळे थोडं व्यवस्थित कार्यकाळ होऊन राहिलेला आहे आणि व्यवस्थित होऊन राहिलेला आहे। तिथं खूप अडचणीत होती, अतिशय पूर्ण जंगल होतं, पण त्या गोमातेच्या शक्तीने आणि अमोलदादा कथलकर यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे। त्यांचं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय गोमाता।
देवता जिच्यामध्ये वास्तव्य करतात अशी असणारी गोमाता. आणि या गोमातेच्या रक्षणासाठी, गोमातेच्या सेवेसाठी महान असा संकल्प आमच्या अमोल महाराजांनी घेतलेला आहे. त्या अमोल महाराजांना सहकार्य करणारी गावातील ग्रामस्थ मंडळी असतील, परिसरातील भाई मंडळी असतील, त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांबरोबर या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हे महान असं कार्य चालू आहे. त्याचबरोबर आज ही रामकथा संपन्न झाली. या रामकथेला साथ करणारे आमचे हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी देवानंद महाराज आहे, गौरव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सर्व मंडळी आज आपण पाहत आहोत. भगवंताच्या चरणी हेच विनंती की असं असणारं धर्मकार्य उत्तर वाढत जावं आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार, हिंदू धर्मरक्षण आणि अमोल महाराज जे गोसेवेचं महान कार्य आहे त्यांच्या या कार्याचा आढावा प्रत्येक भारतीय पर्वताने घ्यावा एवढी विनंती करतो. आणि नितीन जाधव, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव.